नको ए, ए, इकडे काय झालं दादा? ते प्रोडक्शनचे कपडे तर काढून जाय बाबा. नाही ते काढतो, पण माझे कपडे आतमध्ये येत ना दादा. नाही ऐक, त्या प्रोडक्शन वाल्याने जर तुला पाहिलं तर परत तुला बोबुळ फिरवायला लावतील. अयो काय बाबा? नको नको नको, त्याच्यापेक्षा मी एक काम करतो, इथंच कपडे काढतो. काढ. काय कामाचं लगेच आहे हे असले कुठं काय हे कसं असले असतं का? माहिती का, जिथं पात्र सोडलं तिथं पात्रता सोडायची. नाही बरोबर आहे, बरोबर आहे. दे, 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 दे. हे दादा, काय पडलं ह्याच्यामध्ये? मग? मी जातो डायरेक्ट साऊथ मध्येच काम करतो, नाही तर हिंदीतच बघतो. हिंदीत हा, कर. येऊ का? अरे शेवग्याच्या शेंगा, याच्या कॉन्फिडन्स वर औरंगाबादहून मुंबईला आला होता का तू? आता आपल्या अस्सल मराठवाडी ठसक्यात स्टेजवर जाळ करायला येणार आहेत हास्य खुर्दचे शैलेश कोरडे आणि महेंद्र खिल्लारे. मंडळी मोठमोठे लोक म्हणतात की आयुष्यात मला हा भेटला आणि माझं अख्खं आयुष्यच बदलून गेलं. खरंच मंडळी, कोण कधी आपल्याला आयुष्यात काय दिशा दाखवून जाईल सांगता येत नाही. आता ह्यांचंच बघा ना. नमस्कार, मी मेकअपमन म्हणजे पडद्यामागचा कलाकार. आणि 90% पडद्यामागच्या कलाकारात एक छोटासा मेलेला कलाकार असतो. पण आता काय करणार, आलिया भटाशी असावे सादर, सॉरी नाही, आलिया भोगाशी असावे सादर, म्हणून जे पडेल ते काम करायचं. दुसरं काय करणार आपण? दादा तुम्ही मेकअप दादा आहेत ना, पटकन मेकअप करा माझं. पळ तिकडं. काय झालं? चहा घेऊन ये जाय. दादा मी ऍक्टर ऍक्टिंग करायला आलोय मी इथं. ऍक्टिंग? हा. अरे सॉरी, मला वाटलं स्पॉट बॉय झालं काय. काय दादा सकाळी चेष्टा करायला लागले राव. पटकन माझं मेकअप करा, मला शूटिंगला जायचंय. बरं, सैराट किती वेळेस पाहिला? सैराट 12 वेळेस. वा. एक मिनिट, तुम्हाला कसं काय कळालं की मी एकापेक्षा जास्त वेळेस सैराट बघितलाय म्हणून? आता आहे का, त्याच्याशिवाय तुझ्यासारख्या चेहऱ्याला मुंबईत यायचा कॉन्फिडन्स येणं तरी शक्य आहे का? सांग ना. काय दादा सकाळ मस्करी करायला लागले राव. अरे माझी शूटिंग आहे आता, मी ऍक्टिंग करायला आलोय. अरे मी थिएटर केलेलं आहे, थिएटर. बापू. गावाकडे काय भारी नाटकं केलेत मी. अरे मी तुगलक केलंय, गॅलिलिओ केलंय, हेल्मेट सुद्धा केलंय मी. अरे घमेलावानी तोंडाच्या, हॅमलेट असतं रे, हेल्मेट नसतं. कसं आहे, प्रयोग पाहिल्यानंतर लोक जे दगड फेकून मारतात ना, त्याच्यापासून वाचण्यासाठी लागतं ते हेल्मेट. लय केलंय गावाकडे मी. तुम्ही फक्त माझा मेकअप करा, मला शूटिंगला जायचं. अच्छा. औरंगाबादचा आहे का तू? दादा तुम्हाला कसं काय कळलं? माझं ना टॅलेंट झाकतच नाही. तुम्ही माझ्या टॅलेंट वरून ओळखलं ना मी औरंगाबादचा आहे म्हणून. टॅलेंट नाही, तुमच्यात कॉन्फिडन्सच वेगळा असतो. नाही कॉन्फिडन्स तर हाच माझा, हाच कॉन्फिडन्स. नाही, कसं असतं माहितीये का, तुमच्यात कॉन्फिडन्सच असतो, मग तुम्ही शिकता. दाखव स्क्रिप्ट दाखव. स्क्रिप्ट आहे. कोणता रोल आहे? माझा ते गावकरी एक रोल आहे माझा. वाटलंच मला. महत्वाचा आहे तो रोल. मग माणूस एक, व्यक्ती एक, गावकरी एक. ही जे पात्र असतात ना, ही तुमच्या सारख्या लोकांनाच मिळतात. नाही पण ते महत्वाचं कॅरेक्टर आहे, डिरेक्टर साहेब म्हटले. रोल का म्हणजे डायलॉग काय तुझा? डायलॉग ते इकडं गेले चोर डावीकडे, हा डायलॉग आहे. त्याच्याशिवाय स्क्रिप्ट पुढे नाही सरकणार. महत्वाचा आहे ते. पुढं नाही तेवढा एकच डायलॉग आहे मला. एवढंच डायलॉग आहे? हो पण महत्वाचा आहे तो. 3 तास वर्क केलंय मी त्याच्यावर. काय वर्क केलंय तू? आणि वेगवेगळ्या पद्धतीत घेणार आहे तो. 3 वेगवेगळ्या पद्धतीत. दाखव बरं करून. हे बघा, इकडं गेले चोर डावीकडं. वा. पहिली पद्धत. दुसरी इकडं गेले चोर डावीकडं. दुसरी पद्धत आहे अशी. आणि तिसरी सिक्रेट आहे ते मी डिरेक्टरला सांगेल. तुम्ही पहिलं माझं मेकअप करा. नाही पण चांगला डायलॉग हा. इकडं गेले चोर डावीकडं. हा येस. अरे चायला काय झालं काय? पण याच्यातला चोर कट होणार.
का कट होणार? हा आता समोरचा माणूस तुला येऊन विचारणार हं. का रे बाबा कुठे गेलेत चोर हं. मग तू म्हणशील इकडे गेलेत चोर डावीकडं हं. आता एडिटर रिपिटेशन ठेवत नाही ना. म्हणजे दोन चोर नाही ठेवणार? नाही ते त्यांचा चोर ठेवतील का तुझा चोर ठेवतील तुझा चोर कापणारच का असं का कापणार ते? कारण समोर सेलिब्रिटी नट असणार ना. अरे असू द्या ना, कुणी बी सेलिब्रिटी नट असू द्या, मी करणार त्यांच्या समोर रोल करणार मी. प्रसाद ओक असले तर अयो अयो काय म्हणजे खरंच का काय? कुठे गेला कॉन्फिडन्स कुठे गेला तुझा. नाही कॉन्फिडन्स नाही गेला. हं. कसं आहे, मार्क त्यांच्या हातामध्ये येत ना, म्हणून जरा भीती वाटायला लागली, बाकी काही नाहीये. नाही भीती वाटायलाच पाहिजे. साधी सुधी व्यक्ती नाही बाबा ती. अरे त्यांनी हयात घालवली अभिनयात. हा मग डिरेक्शन मध्ये गोल्ड मेडल आहे सांग. हा, नाही, बरोबर आहे ते. मग तुझा चोर कापणार 100% कापणार. चोर शब्द जाणार हं. हरकत नाही. हं. मी 3 शब्दामध्ये ऍक्टिंग करीन. इकडं गेले डावीकडं अशी मी ऍक्टिंग करतो, तुम्ही फक्त माझं makeup अरे करा. बाबा डिरेक्टर लय मोठे माणूस आहेत. काय सांगता? त्यांचं म्हणणं आहे की शब्दांशिवाय कॅमेरा बोलला पाहिजे तर दर्जेदार कलाकृती निर्माण होते. हे काय ताण आहे बाबा, शब्दाशिवाय कॅमेरा बोलला पाहिजे. म्हणजे तुला काय म्हणते माहितीये का तू फक्त म्हण इकडे गेलेत हा आणि डावीकडे फक्त हात करायला सांगतील नाही तर बोट करायला सांगतील. इकडं गेलेत असं आयला मग मी काय बोटाने ऍक्टिंग करू काय मग आता? मग आता मला एक गोष्ट सांग हं. तुझ्या चेहऱ्याचा मेकअप करायचा का बोटाचा करायचा. नाही करायचा तर चेहऱ्याचाच मेकअप आहे. हा. पण हरकत नाही, 2 शब्द तर राहतील ना. इकडं गेलेत असं बोट, मी त्याच्यात ऍक्टिंग करील, तुम्ही फक्त माझं मेकअप करा. अरे बाबा कॅमेरामन तो लय जास्त क्रिएटिव्ह आहेत. काय सांगता? ते म्हणतील एवढं मोठं थुत्तर दाखवायची काय गरज आहे. हं? याचे फक्त डोळेच दाखवा. डोळे का? टाईट क्लोजअप एकदम टाईट. हं. तुला विचारतील हं. कुठं गेले चोर हं. तू फक्त एवढंच करायचं. आयला का बुबळाने ऍक्टिंग करायची काय आता? काय मग आता कसं होणार दादा माझं? अहो गावाकडं मी सगळ्याला सांगितलं होतं मला पिक्चर मध्ये रोल भेटलाय म्हणून. अख्ख्या नाटकातले माझे मित्र मला बस स्टँडवर सोडवायला आले होते. काही जणांनी तर हारू सुद्धा गळ्यात घातले होते हो माझ्या. मी त्यांना म्हटलं होतं आता जे औरंगाबादला परत येईल ना तर ऍक्टर म्हणूनच परत येईल. आणि आता जर रोल गेला तर मी काय तोंड दाखवू गावच्या लोकांना, काय करू मी आता? अरे सांग. तू येडाय करे. काय झालं? तू इथं कामच करू नको. काय सांगताय दादा? छोटे मोठे रोल करूच नको. अरे येड्या गॅलिलिओ केलेला आहे तू. गॅलिलिओ, हा हेल्मेट केलेलं आहे तू. हा केलंय, हा. उगलक केलेलं आहे तू. अरे तू नाटकाचा कलावंत आहेस. हा थिएटर मी तर म्हणतो ना तू मराठीमध्येच काम करू नको. काय बोलायला लागले तू तुम्ही? डायरेक्ट साऊथ मध्ये जाय. अयो हा साऊथ मध्ये? साऊथ मध्ये. अरे काय पर्सनॅलिटी तुझी. साऊथ मध्ये असा जाळ करशील तू. हो. हिंदीत काम कर, मोठे मोठे रोल कर. Yes. छोटे मोठे रोल करून करिअरची सुरुवात अंधश्रद्धा येत रे त्या सगळ्या. काय सांगताय दादा? हा. वाह वाह, बरं झालं दादा तुम्ही माझ्या डोळ्यामध्ये अंजन घातलंय. काय पडलंय असल्या रोल मध्ये? हा. हे काय बुबळा हलवायचा कुठं रोल असतोय का? शी. नाही मी जातो दादा, जा. मला नकोच हा. नको. ए, इकडे काय झालं दादा? ते प्रोडक्शनचे कपडे तर काढून जाय बाबा. नाही ते काढतो, पण माझे कपडे आतमध्ये येत ना दादा. नाही हा. ऐक त्या प्रोडक्शन वाल्याने जर तुला पाहिलं तर परत तुला बोबुळ फिरवायला लावतील. अयो काय बाबा? नको त्याच्यापेक्षा मी एक काम करतो, इथंच कपडे काढतो. काढ. काय कामाचं लगेच आहे? हे असले कुठं काय हे कसं असतंय असतं का? माहिती का हा. जिथं पात्र सोडलं तिथं पात्रता सोडायची. नाही बरोबर आहे. दे. हे दादा, काय पडलं ह्याच्यामध्ये? मग? मी जातो डायरेक्ट साऊथ मध्येच काम करतो, हा. नाही तर हिंदीतच बघतो. हिंदीत हा. कर. येऊ का? अरे शेवग्याच्या शेंगा याच्या कॉन्फिडन्स वर औरंगाबादहून मुंबईला आला होता का तू? आलो होतो, पण आता तुम्ही माझ्या डोळ्यामध्ये अंजन घातलंय. हा. नाही थँक्यू दादा, थँक्यू. येऊ दादा मी. हो. येतो दादा. थँक्यू दादा, थँक्यू दादा. अरे पळ. ओ मेकअप दादा, माणूस हे कुठे गेला? हा, तो गेला. गेला? हा तो रोल सोडून गेला. तो म्हणला मला छोटा रोल करायचाच नाहीये. अरे पण तिकडे शॉट रेडी आहे ना. मग अरे यार आता कोण काम करणार? माझ्या लाईन्स पाठ आहेत सगळ्या. आता दादा कलाकारच आहे मी. एक काम करा, पटकन तुम्ही चेंज करून घ्या आणि तिकडे शॉट रेडी लगेच. लगेच बरं हो, हो. का? क्या बात आहे, तिकडे गेलेत. वा, वा, वा. दादा इकडं गेले चोर डावीकडं. क्या बात है मित्रांनो, क्या बात है. जाणून घ्या पंचांना तुमचा हा परफॉर्मन्स कसा वाटलाय. प्रसाद. शैलेश महेंद्र उत्तम.
जे तुम्ही मांडलेत त्याच्यात खूप खाचखळगे आहेत, अशी फसवणारी, निराश करणारी, निगेटिव्ह माणसं क्षणोक्षणी भेटत राहतील. त्यांना ओव्हरकम करून तो मार्ग पार कसा करून जायचा हे आपण आपलं ठरवायचं आणि ताकदीने ठरवायचं. विश यू ऑल द बेस्ट. सई, खूप छान झाला परफॉर्मन्स. तुम्ही एक खास लहेजा तुमचा मराठवाड्याचा आणलात, त्याच्याबद्दल खूप अभिनंदन. आणि ही सुरुवात आहे, अजून छान छान परफॉर्मन्सेस आम्हाला बघायचेत. व्हेरी वेल डन, कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि आता जाणून घेऊया की तुम्हाला या परफॉर्मन्सला किती मार्क्स मिळालेत. प्रसाद, मार्क्स मी देतो, पण मला त्याच्या आधी परत एकदा तुम्हाला सांगायला आवडेल की औरंगाबादनीच मराठी रंगभूमीवरती अधिराज्य करणारी चंद्रकांत कुलकर्णी आम्हाला दिलेत आणि चित्रपटसृष्टीवरती साम्राज्य गाजवणारा मकरंद अनासपुरे पण आम्हाला दिला आहे. पुढे जाऊन काही वर्षांनी या यादीत तुमचं नाव पाहायला मला खूप आवडेल. तथास्तु.